वळत पुढच्या बातमीकडे. बंदची हाक देऊन सामान्यांना वेठीस धरणार असाल तर गाठ मनसेशी आहे. संपावर जाणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मनसेनं हा इशारा दिलाय. मराठी येत नाही म्हणून बंद पाळाल तर याद राखा, असा बॅनर ठाण्यामध्ये लागलाय. तर आपण पाहतोय सध्या 1 मे पासून मराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी सक्तीची केली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर संपाचा इशारा खरं तर या अमराठी रिक्षा चालकांनी टॅक्सी चालकांनी दिला होता. त्या विरोधात मनसे आता आक्रमक झालेली आहे आणि संपावर जाणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना मनसेनं बॅनरमधून हा इशारा दिलाय. 1 मे महाराष्ट्र दिनापासून ज्या रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी बोलता वाचता लिहिता येणार नाही त्यांचे आता परवाने रद्द करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले आहेत. मात्र पाहायला गेलं गेल्या 2 दिवसापासून मराठी आणि अमराठीचा वाद आपल्याला पाहायला मिळतो. त्यातच आता मनसेने देखील मराठी अनिवार्य या संदर्भात आता स्वागत केलेलं आहे. या परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला त्यांनी देखील स्वागत करत या ठिकाणी आता बॅनरबाजी करण्यात आली. ठाण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या बाहेर पाहायला गेलं तर या ठिकाणी मनसे नेते अविनाश जाधव असेल या सुशांत डोंबे यांच्या वतीने थेट आता रिक्षा स्टँडच्या इथेच बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हा उपऱ्यांना मराठी येत नाही म्हणून बंदची हाक देऊन सामान्य जनतेला वेठीस धरणार असाल तर याद राखा, ही गाठ मनसेशी आहे. हे कदापि सहन केले जाणार नाही. खळखट्याक अशा प्रकारचा मनसेचा इशारा देणारा बॅनर या ठिकाणी. एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं, त्याचं चॅलेंज मी स्वीकारलं. ज्यांना कायद्याचं ज्ञान नसलेले त्या लोकांच्या धमकीला घाबरत नसतो आणि कोणालाही घाबरत नसतो. 4 तारखेला नाही, प्रत्येक वेळेस जाऊ. जेव्हा जेव्हा कष्टकऱ्यावर हे येईल त्याच्या काय बापाच्या कोणाच्या घरची बाउंड्री लावलेली आहे की काय. कालची जी घटना आहे, सदावर्ते नावाचा एक तुकार माणूस हा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी प्रत्येक ठिकाणी जातो. मराठी भाषेबद्दल मराठी नेत्यांबद्दल सतत वाईट बोलत असतो. राज ठाकरे तर काय शिक्षण मला माहित नाही आणि ते कोण पोरकट पोरगा आरपी कोण मला माहित नाही, त्याचं नाव घ्यायची गरज नाही मला. जाणार, नेहमी जाणार. का नहीं जाणार? बंदी है. आपने जो ये आग्रह रखा है कि 1 मई के बाद आरटीओ वाले सबका टेस्ट लेंगे और टेस्ट में जो फेल होगा उसका हम परमिट रद्द कर देंगे, मैंने कहा ये थोड़ा सा गलत है. मैंने सिर्फ ये गुजारिश की है कि इसके ऊपर पुनर्विचार करिए. आने वाले हफ्ते में 28 तारीख को इस मुद्दे पे मीटिंग भी है. संजय निरुपमांना सुद्धा मी त्या बाबतीत 29 तारखेला ज्या ज्या लोकांनी विरोध केला, म्हणजे शशांक रावांची संघटना, या लोकांना मी आमंत्रित केलंय. तुम्हाला काय हवंय काय नकोय ते आम्हाला सांगा, आम्ही देऊ. परंतु तुम्ही आडमुठेपणा कराल. तुम्ही जर सांगाल नाही आम्ही हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलणार नाही तर हे चालणार नाही.